हा व्हिडिओ प्रायोजित नाही आहे. यात व्यक्त केलेले मत माझा वैयक्तिक वापर आणि अनुभवावर आधारित आहे. वापरण्यापूर्वी तुमची गरज आणि त्वचेची संवेदनशीलता लक्षात घ्या. मी हा व्हिडिओ अर्बन वाईबचे प्रॉडक्ट स्वतः वापरून बनवला आहे. हे माझं प्रामाणिक मत आहे आणि हा व्हिडिओ स्पॉन्सर केलेला नाही आहे. तर हाय हॅलो नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अनबॉक्सिंग व्हिडिओ आणि त्याचबरोबर एक हॉनेस्ट रिव्ह्यू. तुम्हालाही माझ्यासारखं किचन साफ करणं कठीण वाटतं का? चिमणी, स्विचबोर्ड, आरो, बेसिन, नळ. तर आज मी तुमच्यासाठी खूप उपयोगी किचन प्रॉडक्ट्स घेऊन आलेले आहेत. त्यामुळे सर्व डाग सहज निघतात. मी खूप साऱ्या रील्स बघितल्या होत्या, त्यामुळे वाटलं जुने डागही निघतात का ते ट्राय करूया, म्हणून मी हे प्रॉडक्ट मागवलं. अर्बन वाईब किचन क्लीनर आणि बाथरूम क्लीनर दोन्ही कॉम्बो पॅकमध्ये आलेले आहेत. खूप व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटी मी हे घेतलं. फक्त एकदा स्प्रे करायचा, 30 सेकंद ठेवायचा, त्यानंतर स्क्रब करून धुवायचं किंवा पुसून घ्यायचं. याने तुम्ही कोणत्याही प्रकारचे किचनचे डाग साफ करू शकतात, तेलाचे असो किंवा पाण्याचे. जसं सांगितलं आहे तसं वापरून आज आपण पाहूया. मी तुमच्यासमोर प्रामाणिक रिव्ह्यू देणार आहे. रेड कलरचं किचन क्लीनर आहे आणि व्हाईट कलरमध्ये बाथरूम क्लीनर आलेलं आहे. आपण हवे तेव्हा जेव्हा आपल्याला वापरायचे असेल तेव्हा आपण स्प्रे त्याला ॲड करू शकतो. तुम्हालाही हे प्रॉडक्ट मागवायचं असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवेन. तुम्ही ते थेट ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. आता इथे सर्वात प्रथम आपण बाथरूम क्लीनर यूज करून बघूया. ह्या ठिकाणी किचन ट्रॉलीजवरती अगदी वरचेवर असे तेलकट डाग आहेत. ते खूप जिद्दी असे नाही आहेत, थोडेसे असे काळपट झालेले आहेत. त्यामुळे मी इथे किचन क्लीनर वापरत नाही आहे. इथे मी बाथरूम क्लीनर वापरणार आहे. काळपट झालेल्या किचन ट्रॉलीजवरती मी बाथरूम क्लीनरचे स्प्रे मारून घेत आहे. सर्व ठिकाणी स्प्रे मारल्यानंतर आपल्याला 30 सेकंद वेट करायचं आहे. सगळीकडे स्प्रे मारल्यानंतर इथे मी 30 सेकंद वेट केलेला आहे आणि त्यानंतर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. इथे जास्त जिद्दी डाग असेल तर थोडासा ओला स्क्रब तुम्हाला फिरवायचा आहे, बस. इथे जास्त जिद्दी डाग नव्हते, त्यामुळे मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे. लगेच तुम्ही बघू शकता फरक जाणवतो आहे. एकदम क्लीन असं निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता किचन ट्रॉलीज एकदम सुंदर अशा साफ झालेल्या आहेत, एकदम क्लीन झालेल्या आहेत. तर आता आपण किचन क्लीनर वापरून बघूयात. तर फ्रीजवर देखील जिद्दी डाग आहेत, हँडललावरती वगैरे, त्या ठिकाणी सुद्धा मी स्प्रे मारून घेतलेला आहे आणि 30 सेकंद वेट केलेला आहे. त्यानंतर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम फ्रीज क्लीन असा निघालेला आहे. फ्रीजवरती पडलेले सर्व जिद्दी डागसुद्धा निघालेले आहेत. आता आपण किचन क्लीनर गॅस स्टोववरती वापरून बघणार आहोत. तर इथे गॅस स्टोववरती देखील जिद्दी असे तेलकट डाग पडलेले आहेत. तिथे सर्व ठिकाणी मी स्प्रे मारून घेतलेला आहे. त्यानंतर थोडा वेळ वेट केलेला आहे आणि त्यानंतर मी थोडं जिथे जिद्दी डाग होते तिथे स्क्रब केलेला आहे आणि स्क्रब केल्यानंतर स्वच्छ पाण्याने मी सर्व गॅस स्टोव धुवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम चकाचक असा गॅस स्टोव झालेला आहे. सर्व जिद्दी डाग, तेलाचे डाग सर्व गेलेले आहेत. आता ह्यापुढे आपण बघूया सर्वांच्या किचनमध्ये सर्वात जिद्दी डाग पडणारे म्हणजे मिक्सर. तर ह्या मिक्सरवरती देखील आता आपण किचन क्लीनर स्प्रे करून घेणार आहोत. सर्व बाजूनी मी इथे किचन क्लीनर स्प्रे करून घेतलेला आहे आणि थोडंसं ओल्या स्क्रबने स्क्रब केलेलं आहे. त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम चकाचक असं मिक्सर झालेलं आहे. याचबरोबर फरशीवर पडलेले काळे डाग देखील आपण ह्या स्प्रेने दूर करू शकतो. त्याचबरोबर बाथरूममध्ये नळ, टाईल्स हे सुद्धा तुम्ही चकाचक करू शकतात. बाथरूम क्लीनरने एकदम चकाचक सर्व होऊन जाते. त्याचबरोबर वॉश बेसिन, त्याची नळ, त्याचबरोबर टॉयलेटमधले
टाईल्स सर्व एकदम बाथरूम क्लीनरने चकाचक होतात. त्यानंतर फर्निचरवरती पडलेले जिद्दी डाग असतील तर ते किचन क्लीनरने आणि थोडेफार डाग असतील तर ते देखील तुम्ही बाथरूम क्लीनरने एकदम क्लीन करू शकतात. त्याचबरोबर फ्लोअर क्लिनिंग करताना देखील पाण्यात थोडंसं तुम्ही घालू शकता. त्यामुळे फ्लोअर देखील चांगलं स्वच्छ होतं. मी फक्त एक झाकण असं टाकलेलं होतं आणि त्यामुळे फ्लोअर एकदम चांगलं क्लीन निघालं. ट्रॉलीजवर देखील मी वापरून पाहिलं, तिथेही खूप चांगला परिणाम मिळाला आहे. तुम्ही बिफोर आणि आफ्टर पाहू शकता. तुम्ही वापरण्याच्या आधी आणि नंतरचा फरक पाहू शकता. खूपच चांगलं क्लीन झालेलं आहे. इथे जास्त स्क्रब करण्याची गरज लागलेली नाही. आता पुढे एकंदरीत आपण हॉनेस्ट रिव्ह्यूबद्दल बोलूया. बाथरूम क्लीनरसाठी 10 पैकी 10 आहे आणि किचन क्लीनरसाठी जिद्दी डागांसाठी थोडं स्क्रब करावं लागतं. त्यामुळे 10 पैकी 9 आहे. कारण इथे माझ्या गॅस स्टोववरती जास्त जिद्दी असे डाग होते. ते मला जिद्दी डाग काढण्याकरता जास्त असं स्क्रब करावं लागलेलं आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.